गुड मॉर्निंग गाईज. आज थोडं फ्रेश स्टार्ट. आज जाते सिटी मधून थोडंसं लांब आपल्या गावाला. कालच सगळं सामान पॅक करून रेडी ठेवलं होतं, पण ॲज युजल मॉम काहीतरी विसरली. फायनली गणपती बाप्पाचं नाव घेऊन 10 वाजता निघालो आणि समोर आलं शिळ फाटाचं हे ट्रॅफिक. एकदम डेंजर. गाडीपेक्षा पेशन्स जास्त लागतो इथे. मी गाडी चालवत होतो फुल फोकस मध्ये आणि मॉम मस्त झोपली होती पूर्ण रस्त्यात. मस्त सॉन्ग ऐकत ऐकत मस्त गाडी चालवत होतो आणि फुल एन्जॉय केला आपल्या या राईडला. नंतर लागला आपल्याला कशेडीचा टनल. आता या टनलमुळे खूप टाइम वाचतो. टेक्नॉलॉजी म्हणतात ना ते हेच, शॉर्टकट्स नाही, स्मार्ट रूट चूज करा, लाईफ इझी होते. आणि फायनली एक्झॅक्ट 5 तासानंतर 3 वाजता गावी पोहोचलो आणि मॉम गाडीतून उतरतच नव्हती. चल ना उतर ना. उतरणार नाही काय? फायनली पोहोचलो आणि उतरतच नाही. अरे उतर ना लवकर. आणि हे आहे आपलं गावचं घर. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि गावी तर डेंजर ऊन लागत होतं. सन वॉज लाईक वेलकम टू विलेज एडिशन. थोडं फ्रेश होऊन आम्ही निघालो मंदिरात जायला. रस्त्यात अजून पण लोक हंडे घेऊन विहिरीवरती पाणीला जातात. सिटीमध्ये लक्झरी आहे पण गावामध्ये सिम्प्लिसिटी आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. गाईज मंदिर जर असं ना अगदी जंगल मधून आहे. खरं सांगायचं मला थोडी भीती वाटत होती गाडी टाकायला. गुगल मॅप सुद्धा इथून टर्न मारायला घाबरत होतं असं वाटत होतं. कसं फायनली पोहोचलो मंदिरात. मस्त दर्शन घेतलं गावच्या देवाचं आणि खूप बरं वाटलं. तुम्ही पण आपल्या देवाचं दर्शन घ्या. दर्शन घेऊन बाहेर आलो. या सर्व गाय म्हशी आपल्या कारच्या आजूबाजूलाच फिरत होत्या. मला तर एकदम दगदग होत होतं. नंतर मॉमला फुल जोडून दिलं. मॉमला ना फुलं खूप आवडतात. पॅरेंट्सला खुश ठेवणं ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते. मॉम पण फुल घेऊन खुश झाली. नंतर या छोट्यासोबत थोडंसं क्रिकेट खेळलो. एक नंबर बॉलिंग टाकत होता. ह्याला बॉलिंग करताना मग असं वाटलं तर ह्याला नीट कोचिंग भेटली तर हा नक्कीच एक मोठा प्लेअर बनू शकतो. नंतर निघालो घरी जायला तर कार खाली मांजर बसली होती. फायनली खूप टाइमने ती बाहेर आली. कार स्टार्ट करायच्या आधी परमिशन घ्यावी लागली. मॅडम निघू का आता? चला भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.